लढती कोणत्या होत्या, ज्या लढतींकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं त्या लढती आपण बघूया। पश्चिम महाराष्ट्राचा फक्त नाही तर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेली सगळ्यात महत्त्वाची निवडणूक लोकसभेप्रमाणेच विधानसभेचीही बारामती मतदारसंघाची। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणुकीला उभे आहेत आणि त्यांना आव्हान दिले ते त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांनी। दोघांच्या लढतीमध्ये नेमकं काय होणार, एक्सपर्टचं पॅनल आता माझ्यासोबत आहेत आणि माझे सगळे सहकारी ज्यांनी ग्राउंडवर जाऊन रिपोर्टिंग केलेलं आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। राहुल बराच काळ बारामतीमध्ये होता त्यामुळे सुरुवात मी तुझ्यापासून करते। चित्र अजित पवार सर। अजित पवार अर्थातच अजित पवार। एकही मत योगेंद्र पवार यांच्या बाजूने नाहीये त्यामुळे अजित पवार यांना या मतदारसंघामध्ये निवडून येण्यासाठी फारशी अडचण होईल असं दिसत नाहीये। अजित पवार हे या मतदारसंघामधून आघाडीवर असणार हे आत्ताचं तरी चित्र आपल्याला दिसतंय। पत्रकारांचा पोल आहे त्या पोलनुसार सगळीच मतं अजित पवार यांच्या पारड्यात आहेत। आघाडी मिळते अजित पवारांना, युगेंद्र पवार यांना मात्र पिछाडी। आता मुद्दा असा आहे की अजित पवार यांना आघाडी मिळण्याची नेमकी कारणं काय आहेत। राहुल तुझ्याकडे येण्या अगोदर मी अभय सरांकडे जाते। एक जे विश्लेषण असं दिलं जाते की बारामती शहरामध्ये जवळपास 1 ते सव्वा लाख मतं आहेत आणि बारामती ग्रामीणमध्ये जवळपास पावणे 3 लाख मतं आहेत, 2.5-3 लाख मतं। ग्रामीणमध्ये युगेंद्र पवार यांचा प्रभाव जास्त पडेल असं काही जणांचं म्हणणं आहे। जर ते लक्षात घेतलं तर अजित पवारांसाठी ही काटेकी टक्कर असेल की सोपं असेल? काटेकी टक्कर म्हणण्यापेक्षा म्हणजे कुटुंबातला कलह सगळा याच्यामध्ये होता त्याच्यामुळे त्रासाची नक्कीच होती त्यांना मानसिक दृष्ट्या। एक निश्चित आहे की बारामतीमध्ये आम्ही लोकसभेच्या वेळेसही बघितलं तर साधारणतः लोकांचं असं म्हणणं होतं की तुमच्या कुटुंबात काय झालं त्याच्याशी आम्हाला देणेघेणं नाहीये। आमचा जो पॅटर्न आहे की लोकसभेला ताई, विधानसभेला दादा, याच्यात आम्ही बदल करणार नाही। आत्ताच्या प्रचारातही अनेक ठिकाणी अशाच रिॲक्शन येत होत्या की तो कलह बाजूला ठेवा। यावेळेस आम्ही मागच्या वेळेस आम्ही सुप्रियाताईंना मदत केली, यावेळेस आम्ही अजितदादांना मदत करणार असं साधारणतः न्यूट्रल असणारे मतदारही तसं भावना व्यक्त करत होते। त्यामुळे एका ओळीत उत्तर देताना फारशी अडचण झाली नाही। अर्थात काय राजकारणात आपण बोलू तेच नाही, मतदार काय बोलतात ते महत्वाचं असतं मतपेटीतून, पण तरी निश्चितपणे मला वाटतं की तो जो पॅटर्न आहे तो यावेळेस तरी बदलेल असं वाटत नाही। उदयतान पाठक सर। त्याप्रमाणे अजितदादांनी स्वतः पण त्यांनी त्या शेवटच्या काळामध्ये प्रचाराच्या ते लोकांना हेच सांगितलं होतं की इथे ताई आणि इकडे दादा हे समीकरण कायम ठेवा म्हणून हिंट ही दिली होती या पद्धतीची आणि तेच राहील। अजित पवारांचं बारामती करता जे काम आहे ते खूप मोठं काम आहे, विकासाची कामं खूप त्यांनी केलेली आहेत तिकडे आणि लोकांना ते पाहिजे असं दिसतंय। त्यामुळे युगेंद्र पवार हे नौके आहेत, जरी त्यांचे पुतणे म्हणजे आपल्या राजकारणात पुतण्यांचं जे काही सध्या चालू आहे तर आणखीन एक पुतणा तिथे आलेला आहे त्यामुळे ते तिथे काय फार यश मिळेल असं वाटत नाही, म्हणून दादाच होतील। ओके राहुल। ठीक आहे सर, जसं अजित पवार आणि शरद पवार प्रॅक्टिकल पॉलिटिक्स करतात तसंच बारामतीचे मतदार सुद्धा प्रॅक्टिकल विचार करताना दिसले। त्यांना असं सरळ सरळ दिसतं की अजित पवारांना डावलून काय होणार आहे। एकतर त्यांचा सत्तेतला सहभाग जर झाला तर ते महत्वाच्या पदावरती जातील, ते विकास कामं करणार आहेत। मधल्या काळात पुन्हा अजित पवारांनी एक नवा विकासाचा अजेंडा आणून दिलेला आहे आणि जसं अभय सर म्हणाले तसंच लोकसभेला आपण साहेबांना खुश केलेलं आहे आणि आता विधानसभेला आपल्याला अजितदादांना व्यवस्थित मतानं निवडून द्यायचंय। मधल्या काळामध्ये अजित पवारांनी फार छान व्यवस्थापन केलं असं मला दिसलं। कुठल्याही पद्धतीनं शरद पवारांना ह्या वेळेला सहानुभूती मिळू नये असा ते प्रयत्न करत राहिले आणि त्याचं रिफ्लेक्शन त्यांच्या आघाडीमध्ये आहे। कारण जेव्हा त्यांनी माझ्या पत्नीला सुप्रियांच्या विरोधामध्ये निवडणूक लढायला सांगितलं ही माझी चूक होती, त्याचं पत्रकारांनी वेगळ्या अर्थाने विश्लेषण केलं। अजित पवार दिसले या सगळ्या प्रचारात। एक्झॅक्टली। आणि योगेंद्रच्या बद्दल बऱ्याचशा नकारात्मक गोष्टी आहेत। एक तर त्यांनी कुठल्याही जिल्हा परिषदेची निवडणूक लढलेली नाही ना बँकाची निवडणूक लढलेली आहे, ते थेट आमदारकीच्या निवडणुकीत आहेत आणि त्यांच्यासमोर अजित पवार असताना त्यांचा निभाव लावणं शक्यच नव्हतं। या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज म्हणजे अजित पवारांचा विजय। फक्त एकच आहे की अजित पवार हे पूर्वी उमेदवारांचं, विरोधी उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करायचे, तशी काही परिस्थिती होणार नाही कारण शरद पवार हे योगेंद्र पवारांच्या बरोबर आहेत, पण अजित पवारांचा विजय निश्चित आहे।